नमस्कार, मी निरंजन. संपूर्ण जगाची राजकीय, आर्थिक आणि सामरिक अशी पुनर्रचना होत असताना काय घडतंय? बघा, म्हणजे 2 दिवसांपूर्वी पहिल्यांदा या महत्वाच्या गोष्टी सांगून घेतो. 2 दिवसांपूर्वी इराणमधला सर्वात उंच असलेला पूल हा अमेरिकेने मिसाईलचा हल्ला करून पाडला. त्याला उत्तर देत असताना इराणनी आखाती देशातले 8 पूल हे पाडून टाकले. हा नकाशा मुद्दाम त्यासाठी दाखवतोय की किती महत्वाची या पुलांचं अस्तित्व होतं आणि आज इराणनी हे 8ही पूल पाडून टाकलेत. या युद्धामध्ये सौदी अरेबियाला जोडणारे, विशेषतः कुवेतला जोडणारे, बहरीनला जोडणारे, त्यांचे अंतर्गत असलेले जे अत्यंत लॉजिस्टिक्स म्हणून महत्वाचे, जिथून सतत अन्नधान्याचा पुरवठा त्या तिथपर्यंत केला जात होता, कारण सौदी अरेबियाचं जेद्दा बंदर अजून सुद्धा चालू आहे, त्यामुळे तिथून या इतर आखाती देशांना सर्व पुरवठा केला जात होता. अन्नधान्याचा असेल, औषधांचा असेल, अनेक गोष्टींचा. आता तो सर्व ठप्प होणार आणि हे सर्व देश हे आयसोलेट झालेत, कारण त्यांचं कनेक्शनच तोडलं गेलेलं आहे इराणकडून. आणि हा प्रतिहल्ला त्यांनी केला कारण इराणमधला पूल पाडला. पण बघितला, इराणमधल्या स्टील इंडस्ट्रीवरती अमेरिकेने हल्ला केला त्यावेळेला इराणनी वेगवेगळ्या 11 इंडस्ट्रीजची नावं जाहीर केली की यांच्यावर आम्ही हल्ला करणार. अमेझॉन वेब सर्व्हिसेस असेल, अमेझॉन असेल, त्याच्यानंतर ती सगळी डेटा सेंटर्स प्रचंड मोठी, बहारीन मधली, सौदी अरेबियामधली, यांच्यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणावरती हल्ला केला. हे त्यांचं प्रत्युत्तर होतं. ओरॅकलवरती त्यांनी हल्ला करू म्हणून सांगितलं, गुगलवरती हल्ला करू म्हणून सांगितलं. त्यामुळे लगेच पॅनिक होत ओरॅकल सारख्या कंपनीला जवळजवळ 30,000 कर्मचाऱ्यांना सकाळी 6 वाजता एका ईमेलनी नोकरीवरून कमी करावं लागलं. आता हा याचा थेट परिणाम होत होता. दुसऱ्या बाजूला असं सांगितलं जातं की अनकन्फर्म्ड आहे, पण असे अमेरिकेमधल्या काही जणांनी असे व्हिडिओ केलेले आहेत की साऊथ कोरियानी 500 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स इराणला पाठवली आणि ती बाय रोड पाठवली. गेले 14 महिने हे चालू होतं, पाठवली जात होती. त्याच्यानंतर रशियानी 1100 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स न्यूक्लिअर पॉवर्ड ही इराणला दिलेली आहेत असंही सांगितलं जातं, कारण की इस्रायल कोणत्याही क्षणी न्यूक्लिअर थ्रेशोल्ड क्रॉस करेल पॅनिक होऊन. त्यामुळे एक डिटरन्स इराणकडे असावा. आता ही जी 1100 न्यूक्लिअर मिसाईल्स त्यांच्याकडे आलेली आहेत असं म्हटलं जातं, त्याची रेंज 16,000 किलोमीटरची आहे. 16,000 म्हणजे अमेरिकेची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा ही नॉर्थ पोलवरून अमेरिकेवरती हल्ला होईल अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे. इराणकडे असलेली ही 16,000 बॅलिस्टिक मिसाईल्स साऊथ पोलवरून अमेरिकेवरती हल्ला करू शकतील आणि संपूर्ण अमेरिका खंड, फक्त अमेरिका राष्ट्र नाही, अमेरिका खंड त्यांच्या टप्प्यामध्ये याच्यामुळे येत आहे. आता या सगळ्या परिस्थितीत आपल्याला माहिती आहे 2-2.5 वर्षांपासून गझावरती ज्या पद्धतीने इस्रायलनी हल्ला केला त्याला युद्ध म्हणता येणार नाही, कारण गझामधले नागरिक युद्ध करत नाहीयेत, त्यांच्याकडे हत्यारं नाहीत, शस्त्र नाहीत. त्या सामान्य नागरिकांवरती पॅलेस्टाईनच्या हा प्रचंड मोठा हल्ला इस्रायलनी केला. 70,000 पेक्षा जास्त नागरिक मारून टाकले, विद्यार्थी मारून टाकले, लहान मुलं मारून टाकली, हॉस्पिटल्सवर बॉम्ब वर्षाव केला गेला, रिफ्युजी कॅम्प्सवरती वर्षाव केला गेला, शाळा कॉलेजेस सुद्धा इस्रायलच्या या हल्ल्यातून सुटले नाहीत. हे सगळं होत असताना युनायटेड नेशन्सनी याच्याबद्दल अवाक्षर काढलं नाही. युनायटेड नेशन्स ही एक संस्था दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आली आणि जगातल्या सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहारांना एक घडी बसावी यासाठी म्हणून युनायटेड नेशन्सची स्थापना केली गेली. आंतरराष्ट्रीय संबंधांमधले काही नियम, अगदी युद्धाचे सुद्धा काही नियम हे असायला हवेत आणि त्यासाठी म्हणून या युनायटेड नेशन्सचा अत्यंत महत्वाचा रोल होता या सगळ्या ह्याच्यात. अशा युद्धाच्या ठिकाणी नागरिकांवर हल्ले करायचे नाहीत, हॉस्पिटल्सवर करायचे नाहीत, शिक्षण संस्थांवर करायचे नाहीत, सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवरती करायचे नाहीत, हे नियम असताना सुद्धा इस्रायलनी ते पायदळी तुडवले. यात लहान लहान मुलांच्या हत्या केल्या गेल्या. युनायटेड नेशन्सची एक युनायटेड नेशन्स ह्युमन राईट कमिशन नावाची एक संस्था आहे,
तिचं काय अस्तित्व आहे? आत्ता इराणवरती हल्ला झालेला असताना पहिल्या दिवशी इराणच्या राष्ट्रप्रमुखाचा खून झाला आणि 170 विद्यार्थिनींचा खून झाला. 7 शिक्षकही त्यात मारले गेले. या सगळ्याबद्दल युनायटेड नेशन्स ह्युमन राईट कमिशन यांच्याकडून काही बोललं गेलं का? निषेध केला गेला का? मुळात युनायटेड नेशन्सच्या चार्टरचं उल्लंघन असताना हा हल्ला केला गेला. अमेरिकन काँग्रेसची परवानगी न घेता हा हल्ला केला गेला. हे सगळं असताना या आंतरराष्ट्रीय संस्था ज्या महत्वाच्या होत्या, या अमेरिका आणि इस्रायलचं बटीक असल्याप्रमाणे वागत होत्या. त्यामुळे यापुढे या युनायटेड नेशन्स नावाच्या संस्थेवरती कोणाचा विश्वास असेल? या संस्थांना अर्थ तोपर्यंतच असतो जोपर्यंत जगातली राष्ट्र परस्परांमध्ये काहीतरी विश्वास ठेवतात, या संस्थांवर विश्वास ठेवतात. आता मी खात्रीने हे सांगू शकतो की जगातल्या एकाही राष्ट्राचा युनायटेड नेशन्स ह्युमन राईट कमिशन या आंतरराष्ट्रीय संस्थांवरती विश्वास उरणार नाही. याच्याच पाठोपाठ आपण आपण बघितलंय की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही अशीच एक बनवली होती. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO बनवत असताना त्यामागे अमेरिकेचा आग्रह होता. त्यामागे अमेरिकेची भूमिका अशी होती की जगाने बनवावं आणि आम्ही विकत घेऊ. ज्या वेळेला WTO अस्तित्वात आलं, WTOचे लाभ भारतापासून ते चीनपर्यंत सारख्या देशांना व्हायला लागले, आंतरराष्ट्रीय करार व्हायला लागले, ट्रेड व्हायला लागला, WTOच्या अटींप्रमाणे ट्रेड व्हायला लागला, सबसिडीचे त्याच्यात नियम बनवले गेले. हे सगळं असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एक दिवशी अचानक दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर काही दिवसात या WTOला फार मोडीत काढलं, पूर्णतः मोडीत काढलं आणि युनिलॅटरली अमेरिकेने जगातल्या सर्व देशांवरती वेगवेगळ्या प्रकारचे स्लॅब्स मधले टेरिफ लादले आणि संपूर्ण जगाच्या या सप्लाय चेनवरती याचा प्रचंड मोठा परिणाम झाला. अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. अमेरिकेतल्या नागरिकांवरही याचा परिणाम झाला. हा म्हणजे पुन्हा WTO नावाच्या जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे हिच्यावरचा सुद्धा लोकांचा विश्वास उडवला. याच्यानंतर आता भारताने पुढाकार घेऊन ब्रिक्स हा एक मल्टीलॅटरल फोरम जगामध्ये हा निर्माण केला. त्यामध्ये ब्राझील आहे, ब्रिक्सचा फुल फॉर्मच इनफॅक्ट तो होता. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. त्यानंतर त्याच्यामध्ये अनेक देश सामील केले गेले. या ब्रिक्समध्ये इराणही आहे, या ब्रिक्समध्ये सौदी अरेबियाही आहे. आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये या ब्रिक्सचं प्रमुख अध्यक्षपद हे भारताकडे असणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये या ब्रिक्सचं समिट हे भारतात होईल असं ठरवलं गेलेलं आहे. आता हे भारतात कसं होईल? या युद्धामध्ये भारत इराणवरती जो हल्ला झाला, ब्रिक्स या समूह राष्ट्रांचा एक भाग असलेल्या इराणवरती ब्रिक्स या समूह राष्ट्रांचा भाग नसलेल्या इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केला. याबद्दल भारताची भूमिका काय होती? काहीच नव्हती. निषेध केला हल्ल्याचा? नाही. राष्ट्रप्रमुखांची, त्यांच्या प्रमुख नेत्याची हत्या झाली, निषेध केला? नाही. लहान मुलाबाळांची हत्या झाली, निषेध केला? नाही. इनफॅक्ट इराणनी आखाती देशांमधल्या अमेरिकन बेसेसवरती हल्ला केला तर त्याच्या निषेधाचा प्रस्ताव भारताने युनायटेड नेशन्समध्ये स्पॉन्सर केला. आता हे ब्रिक्सचं अध्यक्षपद भारत कसं निभावेल? या ब्रिक्समध्ये, ज्या ब्रिक्सच्या शॉर्ट फॉर्म मध्ये इंडिया आहे, त्या ब्रिक्सचं प्रमुख अध्यक्षपद ऑक्टोबरमध्ये भारत पार पाडू शकेल का? सौदी अरेबिया आणि इराण आणि चीन आणि रशिया यांच्या समोर अध्यक्ष म्हणून भारत बसू शकेल का? आणि ते जे विचारतील भारताच्या भूमिकेबद्दल, त्याबद्दल भारताची त्याच्यावर उत्तर काय असेल? मग ब्रिक्स मधून भारताला काढलं जाईल का? आणि ब्रिक्सच्या शॉर्ट फॉर्म मध्ये जो आय इंडियासाठी होता तो आता आय इराणसाठी बनेल का? इराणनी ऑलरेडी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून तेल न्यायचं असेल तर चायनीज करन्सीमध्ये कार्गोचं पेमेंट करावं लागेल हे सांगितलं. त्यामुळे ब्रिक्स करन्सी बद्दल जी गोष्ट केली जात होती किंवा ब्रिक्स तर्फे जी न्यू डेव्हलपमेंट बँक बनवली गेली, NDB, त्या न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये आता भारताचा रोल काय असेल? काय असेल तरी का? हा खूप महत्वाचा भाग येतो. त्यांनी हे चायनीज युआन झाले, युरोपियन युनियनला
इराणनी ऑफर दिलेली आहे की तुम्हाला जर का इथून तेल घ्यायचं असेल युरोपियन राष्ट्रांना, आणि युरोपियन राष्ट्रांच्या सुद्धा गरजेच्या 60% तेल हे तिथून येतं. त्यामुळे युरोपियन युनियनला जर का स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून ऑइल घ्यायचं असेल तर त्यांनी आयदर युरोमध्ये पेमेंट करावं किंवा चायनीज युआनमध्ये करावं, अशी त्यांनी ऑफर दिली. म्हणजे पेट्रो डॉलरचं महत्व संपवलं जात आहे आणि युरोपियन युनियनला त्यांच्या अस्तित्वाचा हा विचार करावा लागेल, त्यांच्या एनर्जी सिक्युरिटीचा विचार करावा लागेल. त्यामुळे ते कदाचित युरोमध्ये हे सर्व घ्यायला सुरुवात करतील. क्रूड ऑइल, फर्टिलायझर, पेट्रोकेमिकल्स, प्लास्टिक ग्रॅन्युअल्स, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून युरोपला जातात. ते युरोमध्ये किंवा चायनीज युआनमध्ये घ्यायला लागतील. पेट्रो डॉलरचं महत्व संपून जाईल या परिस्थितीमध्ये. आणि मग पुन्हा एकदा हाच प्रश्न की ब्रिक्सचं महत्व वाढत असताना त्यामध्ये भारताची भूमिका जर अदखलपात्र असेल तर काय? या सगळ्यामध्ये एक महत्वाची बातमी सुद्धा आली की इराणनी त्यांचं पहिलं न्यूक्लिअर मिसाईल टेस्ट केलं. अमेरिकेच्या सगळ्या दादागिरीला, बुलिंगला न जुमानता केलं, अशी ही एक बातमी आहे. ही अजून जगामध्ये कन्फर्म व्हायची आहे, पण त्यांच्याकडून अशी अनाउन्समेंट आलेली आहे, असे काही संदर्भ सोशल मीडियावरती दिसत आहेत. याच्याशिवाय चायनानीच पुढाकार घेऊन जी शांघाई कॉर्पोरेशन तयार केली, एससीओ, या एससीओ मध्ये सुद्धा इराण आहे, पाकिस्तान आहे, भारत आहे, चायना आहे, रशिया आहे. या एससीओचं काय अस्तित्व असेल? पुन्हा या एससीओ मधचं भूमिका काय असेल? युनायटेड नेशन्सला रिप्लेस करू शकेल का ब्रिक्स? कारण अशा अटी आल्यानंतर कदाचित ऑलरेडी युरोपियन युनियननी, इनफॅक्ट 35 देशांनी डोनाल्ड ट्रम्पला सोडून दिलेलं आहे. त्यांनी थेट इराण बरोबर संपर्क साधलेला आहे, पत्र दिलेलं आहे यातून मार्ग काढण्यासाठीचं. त्यामुळे युनायटेड नेशन्स रिप्लेस होणार का? त्याच्यानंतर युनायटेड नेशन्स ह्युमन राईट कमिशन रिप्लेस होणार का? अमेरिकेने ऑलरेडी WHO मधून बाहेर पडले. अमेरिका डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या वर्षात जगातल्या 66 संघटनांमधून बाहेर पडले, जागतिक संघटनांमधून. नाफ्ता ही अमेरिका, कॅनडा, मेक्सिको यांच्यातला एक व्यापार करार होता. याच्यावरती अमेरिकेने अनिर्बंध टेरिफ लावल्यामुळे त्या नाफ्ताला पण आता काही अर्थ राहिलेला नाही. RCEP हा जो इंडो पॅसिफिक मधल्या 15 देशांचा प्रचंड महत्वाचा, एक अत्यंत महत्वाकांक्षी असा जो प्लॅटफॉर्म तयार झालेला होता, जो रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप, त्यात भारत होता. या RCEPचं महत्व वाढणार का? म्हणजे एका मोठ्या 200 देशांच्या संघटना असलेल्या युनायटेड नेशन्सचं महत्व हे संपून आता अशा पद्धतीच्या रिजनल कॉर्पोरेशनच्या, मल्टीलॅटरल फोरम्सचं वाढणार का? आणि मग या सगळ्या संस्थांचं होणार काय ज्या जागतिक संघटना म्हणून बनल्या होत्या? UNFCC म्हणजे युनायटेड नेशन्सचं क्लायमेट चेंज बद्दलचं जी एक संघटन होतं, ज्याच्यामध्ये सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख हजर राहायचे. या क्लायमेट चेंजचा धोका ओळखून त्याच्या पॅरिस मधल्या कन्व्हेन्शनला डोनाल्ड ट्रम्पनी फाट्यावर मारली आणि क्लायमेट चेंज हे एक थोतांड आहे असं म्हणून त्याच्यातून अमेरिका बाहेर पडली युनायटेड नेशन्सच्या फोरम मधून. हे खूप महत्वाचं आहे. आता हे यासाठी या सगळ्या गोष्टी सांगणं महत्वाचं होतं की येणाऱ्या काळामध्ये ही जी जगामधली सगळी पुनर्रचना होते, या सगळ्या पुनर्रचनेमध्ये इराण जर इतक्या डिक्टेटिंग टर्म्स मध्ये असेल, इराणनी आखाती देशांना, मिडल ईस्ट मधल्या किंवा वेस्ट एशिया मधल्या या सगळ्या आखाती देशांना हे सिद्ध करून दिलेलं आहे की अमेरिकेने तुम्हाला कबूल केलेलं संरक्षण हे अत्यंत कुचकामी आहे, अत्यंत कुचकामी आहे. अमेरिकेचं संरक्षण हे थोतांड आहे आणि त्या बदल्यात अमेरिका जगभरामध्ये डॉलरची गरज निर्माण करते आणि वारे माप कर्ज असून सुद्धा जगभर वर्ल्ड पोलिसिंग किंवा ग्लोबल दादागिरी, जागतिक पातळीवरची ग्लोबल बुलिंग
हे अमेरिका करतंय डॉलरच्या जोरावर. आणि बघा, हे संरक्षण त्यांनी सांगितलेलं अत्यंत कुचकामी आहे. यापुढे हे घ्यायचं का नाही याचा विचार करा. आणि मग आखाती देशांच्या संरक्षणासाठी म्हणून जो विषय पुन्हा येईल, त्यामध्ये एकतर आखाती देशांना स्वतःचं संरक्षण स्वतः तयार करावं लागेल, सर्वांचं मिळून एखादं तयार करावं लागेल, किंवा प्रत्येकाचं वेगवेगळं तयार करावं लागेल. ते इतक्या मोठ्या संकटाला पेलू शकेल का? कारण मुळात या आखाती देशांमध्ये स्थानिक नागरिकांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. सौदी अरेबिया सारख्या देशात किंवा UAE सारख्या देशात स्थानिक नागरिकांची लोकसंख्या 11, 12, 15% आहे. तिथं एक्सपॅट्स जे राहतात, जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधले लोक जे राहतात, जे इंजिनियर्स असतात, डॉक्टर्स असतात, मजूर असतात, सगळ्या प्रकारचे आहेत, त्यांची संख्या 80%च्या आसपास आहे. त्यामुळे 11-12% लोकसंख्या असलेले देश स्वतःसाठीची संरक्षण क्षमता नाही करू शकणार. अशा परिस्थितीमध्ये यांच्यासाठी संरक्षणाची वेगळी काही जागतिक रचना होते का? त्याच्यामध्ये रशियाचा, चीनचा, इराणचा महत्वाचा रोल असेल का? भारताचा तर नसेल या सगळ्या ह्याच्यात. ही जी नवीन करन्सी याच्यातून निर्माण होईल, किंवा जी एक ग्लोबल करन्सी म्हणून मान्यता मिळून जाईल अप्रत्यक्षरित्या, ते युरो असू शकतं, ते युआन असू शकतं, किंवा ब्राझील एक वेगळी करन्सी क्रिएट करू शकतं. त्यात भारताचं काय असेल? असे 100 प्रश्न आहेत. कारण मुळामध्ये या सगळ्याच्या बेसमध्ये हे आत्तापर्यंत हे वरकरणी सगळं नीट दिसत होतं, घडी बसलेली जगाची. युनायटेड नेशन्स होतं, UNHRC होतं, वर्ल्ड बँक होतं, WTO होतं. हे या सगळ्याला काही अर्थ नाहीये. हे लक्षात आलेलं असताना याच्या पर्यायी संस्था निर्माण करून पुन्हा या विस्कटलेल्या घडीला पुन्हा पहिल्यासारखं कसं करता येईल, आणि जगातले हे सर्व देश ज्यांचा विश्वास आज उडालेला आहे, तो विश्वास कसा निर्माण करता येईल, हे खूप महत्वाचं असेल. आणि त्यामध्ये कोणता देश महत्वाची भूमिका निभावेल? ते दुसऱ्या महायुद्धानंतर क्युबाचा क्रायसिस ज्या वेळेला निर्माण झाला, त्यावेळेला तिसरं महायुद्ध सुरू होतं की काय अशी शंका निर्माण झाली होती. आणि क्युबापर्यंत अमेरिकेच्या न्यूक्लिअर सबमरीन्स पोहोचल्या होत्या, अमेरिकेपासून काहीशे मैलांवर. आणि तिसरं महायुद्ध आता सुरू होईल का असं जेव्हा वाटत होतं, त्यावेळेला पंडित नेहरूंनी जगामध्ये अलिप्त राष्ट्रांची चळवळ निर्माण केली, नॉन अलाइन्ड मुव्हमेंट, ज्यात जगातले 108 पेक्षा जास्त देश त्याच्यात सामील झाले. आणि या जगातल्या 108 देशांनी या दोन्ही महासत्तांना सांगितलं की आम्ही तुमच्याही बरोबर नाही, आम्ही तुमच्याही पाठीमागं नाही, आम्ही आमचं हित पाहणार. त्यावेळेला या दोघांना माघार घ्यावी लागली. आज जगामध्ये असं नेतृत्व आहे का ज्यावरती जगातले 100 पेक्षा जास्त देश विश्वास ठेवतील? हे पंडित नेहरूंवर तेव्हा ठेवलं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधींवरती विश्वास ठेवला होता, राजीव गांधींवर ठेवला होता. आज या नॉन अलाइन्ड मुव्हमेंटला काही अर्थ उरलाय का? त्या G7, G20 याला काही अर्थ उरलाय का? म्हणजे भारत स्वतः सांगतो, जग म्हणतं, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतं, IMF म्हणतं, वर्ल्ड बँक म्हणते की भारत जगातली 4थी अर्थव्यवस्था आहे आकाराने. पण तरीही G7चा मेंबर आहे का भारत? नाही. G7 हा जगातल्या पहिल्या 7 आर्थिक महासत्तांचा गट, त्यात 4था नंबरवरती भारत येऊन सुद्धा G7चा मेंबर बनू शकत नाही. कारण सगळ्या पाश्चिमात्य देशांचं त्याच्यावरती वर्चस्व आहे आणि ते येऊ देत नाहीत दुसऱ्याला. फार तर ऑब्झर्व्हर म्हणून भारताला बोलावलं जातं. आता या बदललेल्या पुनर्रचनेत त्या G7ला काही अर्थ राहणार का? त्या G20ला काही अर्थ राहणार का? ज्या G20 मध्ये भारताने असं सांगितलं होतं की आम्ही ग्लोबल साऊथ ची लिडरशिप आम्ही करू. ती ग्लोबल साऊथची लिडरशिप या युद्धामध्ये भारताने निभावली का? ती लिडरशिप निभावण्याच्या ऐवजी भारताचा परराष्ट्र मंत्री म्हटला की आम्ही दलाल नाही आहोत. अख्ख्या जगाने त्या दिवशी इतकी मनातल्या मनात का होईना पण ही निंदा केली असेल की काय आहे, जागतिक भूमिका निभवायची वेळ आलेली असताना तुम्ही सांगता आम्ही दलाल नाही आहोत.
शांततेचा दलाल बनण्यामध्ये काहीच वाईट नाहीये. इस्रायलचा आणि अमेरिकेचा दलाल बनण्यापेक्षा शांततेचा दलाल बनणं हे केव्हाही चांगलं होतं. पण ती आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज, ती परिपक्वता, ती दाखवणं, स्वतःचा कणा पाठीचा ताठ ठेवणं आणि मग जगाला काही गोष्टी करायला लावणं, हे नाही घडलं. त्यामुळे या जागतिक पुनर्रचनेमध्ये या सगळ्या परस्पर अविश्वासाच्या वातावरणात भारताची भूमिका काय असेल, हा खूप महत्वाचा, खूप अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय होत राहतं हे बघावं लागेल. पण काही चिन्ह दिसायला लागलेली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 3 सिनियर जनरल्स, अमेरिकन आर्मीचे 3 अत्यंत वरिष्ठ पदावरती कार्यरत असलेले 3 जनरल्स हे काल काढून टाकले. अमेरिकेच्या अटर्नी जनरल, डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या प्रमुख असलेल्या पॅम बॉन्डी यांनाही हटवलं गेलं त्या पदावरून. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की अप्रत्यक्षरित्या युद्ध चालू असताना अशा पद्धतीने लष्कराचे प्रमुख बदलून टाकणं हे यापूर्वी कधीही घडलेलं नव्हतं. याचा दुसरा अर्थ हा की लष्कर प्रमुख बदलले जात आहेत युद्ध चालू असताना, याचा अर्थ अमेरिकेला अपेक्षित असलेले रिझल्ट या युद्धातून मिळत नाहीयेत. म्हणून हे करावं लागतंय. अप्रत्यक्षरित्या अमेरिका पराभव मान्य करते आहे. हे डोनाल्ड ट्रम्पनी वल्गना काही का करेना, पण त्यांनी ज्या ज्या वल्गना केल्या त्या खोट्या ठरल्या. ताबडतोब त्यांच्याच इंटेलिजन्स डिपार्टमेंटकडून नेव्ही नष्ट करून टाकली, नाही केली. एअरफोर्स नष्ट करून टाकलं. त्यांनी ते अंडरग्राऊंड असलेली टनेल्स उघडून दाखवली की टनेल्समध्ये आमच्याकडे किती फायटर प्लेन्स आहेत, सुखोई 57 सारखी अत्यंत ऍडव्हान्स्ड, या इराणनी दाखवली. मिसाईल लॉन्चर संपवलेत, अजूनही मिसाईल्सचा वर्षाव इराण करतच आहे. त्यामुळे इराण वरती हल्ला जरी केलेला असला तरी आणि रेजिम चेंजची भाषा जरी केली असेल, म्हणजे जी ऑब्जेक्टिव्ह अमेरिकेने सांगितली की रेजिम चेंज करू, झाली नाही. हे ऑब्लिटरेट करून टाकू, झालं नाही. त्याच्यानंतर सांगितलं इराणमधल्या नागरिकांना आम्ही स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हे करतोय. आम्ही ज्या नागरिकांना तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय त्यांना तुम्ही नंतर असं सांगता की आम्ही तुम्हाला पाषाण युगामध्ये ढकलून देऊ. म्हणजे यापेक्षा मोठा जोक असू शकत नाही. स्ट्रेट ऑफ होर्मुज ओपन करू म्हणून म्हणाले. आता म्हणतात आम्हाला काही घेणं देणं नाही, स्ट्रेट ऑफ होर्मुज ओपन हो का न हो. याचा अर्थ अमेरिकेने सांगितलेली सर्व ऑब्जेक्टिव्ह पराभूत झालेली आहेत आणि आता फक्त त्यांना याच्यामधून एक सन्माननीय सुटकेचा मार्ग हवाय, जो मिळणार नाही. इराण तो सन्माननीय सुटकेचा मार्ग बिलकुल देणार नाही. त्यामुळे या युद्धात नंतर काय काय घडत राहतं हे पाहणं खूप महत्वाचं असेल आणि याचा विचार करणं की या सगळ्या बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत आपला देश, आपली भारत माता कुठे असेल. ते फादरलँड तर उद्ध्वस्त होत आहे, पण आपण कुठे असू याचा विचार सतत करत राहा. तुम्हाला काय वाटतंय हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.